छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून हॉटेल, बार आणि लॉजिंगची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली। 223 व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या। 269 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तर 4 पथकांमार्फत तपासणी अजूनही सुरू आहे। आगीच्या घटना घडल्यास हॉटेल चालक जबाबदार असतील। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगर शहरातील 223 हॉटेल चालकांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। कारण या हॉटेलमध्ये अग्निविरोधी जे साहित्य असतं ते साहित्य नाही, कारण आधी देखील काही दुर्घटना घडलेल्या होत्या। हॉटेलमध्ये आग लागलेली होती किंवा ही आग लागल्याच्या नंतर काही जणांना याची इजा झाली होती, जीवितहानी झाली होती। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये 223 नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। माझ्या सोबत सभापती अनिल मकरी आहेत, जाणून घेऊयात। मोठा आकडा आहे 223चा। या हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली आहे। टोटल शहरात 550 हॉटेल आहे, त्यापैकी 223 लोकांना नोटीस दिलेली आहे। त्या विभागाचे अधिकारी रिटायर्ड झाले होते म्हणून ते थांबलेले आहे, पण आज ते दुसरा चार्ज दिलेला आहे। एक 8 दिवसात सगळी माहिती भेटल्यानंतर कारवाई चालू आहे। कारवाई बंद नाहीये, पण कारवाई करणार आहे। आता 223 लोकांवर कारवाई केलेली आहे आणि 8 दिवसात लायसन रिन्युअल नाही केले तर त्यांच्यावर कारवाई करू किंवा सील लावू त्या हॉटेलला। बरं, 269 हॉटेल, बार जे आहेत त्यांच्यावर तपासणी केली जात आहे, काय सांगाल? तपासणी का, त्याला नोटीस दिली ना आपण। बरं, नोटीस दिली, त्यापैकी 223 लोक आले ना आपल्याकडे। अजून टोटल 552 हॉटेल आहे शहरातले, त्यापैकी 223 लोकांना नोटीस दिली। बाकी 8 दिवसात नोटीस देऊन पुढची कारवाई करू। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आगीच्या घटना घडल्या तर याला हे हॉटेलवाले जबाबदार असतील। मात्र 223 हॉटेल चालकांना, बार चालकांना, लॉज चालकांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।